एवढं सकाळ सकाळ घाईघाईत चाललंय कुठे मी, तर मी गेलेली आमच्या सत्यनारायणाच्या मंदिरात. तर मग तिथे आम्ही मस्तपैकी पूजा वगैरे केली, दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो देवीच्या इकडे. आणि देवीला मस्तपैकी कंठी वगैरे आज घातली, मग देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग तिथून आम्ही आलो खंडोबाच्या मंदिरात. तिथे पण छान असं दर्शन घेतलं ना आलो घरी. न इव्हनिंगला मला आठवलं का मी जे मम्मीचं ब्लाऊज भरले ते शिवायचं पण तर बाकी आहे. मग पटापट शिवायला घेतलं, मस्तपैकी माझं ब्लाऊज भरून झालं. तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला पण शिवून पाहिजे असेल तर DM करा. आणि नंतर मी गेली आरतीला खंडोबाच्या मंदिरात. तर आरती वगैरे मस्त चाललेली. आणि अजून एक की देवाला ना आता नवरात्री आहे ना, म्हणून धूप दाखवतात. मग असं धूप वगैरे दाखवलं, मी देवाच्या पाया वगैरे पडली, प्रसाद वगैरे घेतला आणि आली परत सत्यनारायणच्या मंदिरात. बिकॉज आमच्या वहिनीची आरती होती आणि त्याच टाईमला देवीची पण आरती चालू होती. तर मग हे बघा आमच्या दादाच्या किती भारी काढले ना पेंटिंग. मग काय नाही देवीचा मी पण मग आरती वगैरे करून घेतली, पाय वगैरे पडलो आणि आम्ही सगळे आलो घरी. मग त्यानंतर थोड्या वेळाने परत रेडी झालो ना, गेलो गरब्याला. बापरे नुसती गर्दी गर्दी गर्दी. मग थोडीशी जागा बघितली आणि लगे लागलो गरबा खेळायला. आणि गरबा खेळता खेळता मस्त चाललेलं आणि मध्येच आला तो पाऊस. तरी पण आम्ही काही थांबणारे नाही, भर पावसात आम्ही नाचतो. आणि नंतर मी आमच्या दादाला दिलेली व्हिडिओ काढायला. तर ले भाई दादा आमचा व्हिडिओ काढते, सगळी नुसती मध्ये परत बिचारा काढते ताई परत मध्ये. आई मी बोलले काय चाललंय आहे, सगळी नुसती मध्ये येतात. मी बोलले एनिवेज जाऊ दे सोड, नको काढू तू व्हिडिओ. नंतर बाई आमची तर लाईटच गेली. मग काय लाईट गेली तर लागली सगळी ओरडायला. मग काय आलो घरी. येस दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय.